नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात उत्तर मध्य प्रदेशवर दिसत आहे. तसेच एक प्रति चक्रवात बे ऑफ बंगालमध्ये खाडीशी दिसत आहे आणि एक दुसरा अरेबियन सीमध्ये दिसत आहे. हीच परिस्थिती 850 HP विंड चार्टमध्ये सुद्धा दिसत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमी दिशेने येत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 29 सप्टेंबरला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबरला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 1 ऑक्टोबरला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पुढील 3 दिवस 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या पण जिल्ह्यामध्ये चेतावणी देण्यात आलेली नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान पुढील 24 तासात कमाल तापमानात 2 डिग्रीने वाढ होईल. त्यानंतर संपूर्ण क्षेत्रामध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसेच अँड्रॉइड ॲप मौसम उमांग मेघदूतवर डाउनलोड करून हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.